नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी बालभारतीचा चौथा धडा अभ्यासू. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत. कविता राऊत ही एक अतिशय दुर्गम अशा सावरपाडा गावातून खेड्यातून आलेली मुलगी. ती कशी जिद्दीने धावपटू झाली, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन कसं तिने उज्ज्वल यश प्राप्त केलं याची ही कहाणी मांडली आहे संतोष साबळे या लेखकाने. उत्तम अशी तिची जीवन कहाणी या पाठातून आपल्याला अभ्यासायला मिळणार आहे. चला तर मग धड्याला सुरुवात करूया. दुर्गम भागातील रस्ते म्हणजे मातीचा धुराळ. पाण्यासाठी वणवण करणे हा रोजचाच दिवस. अशा प्रतिकूल परिस्थितीत कुरकुर न करता, हार न मानता जीवन जगणे म्हणजे एक दिव्यच आहे. अतिशय कष्टाने म्हणजे खेड्यामध्ये पाण्यासाठी सुद्धा अतिशय कष्ट करावे लागतात. पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं. दारामध्ये घरात नळ नसतात. अशा परिस्थितीतून आलेली ही मुलगी. अशा खेड्यामध्ये गुणवत्ता असते, पण ती शोधावी लागते. असाच एक डोंगर दऱ्यांनी वेढलेला आदिवासी पाडा. पाण्याच्या शोधासाठी तिथे मैलोन मैल भटकंती करावी लागली. त्याच आदिवासी पाड्यावर अनवाणी पायांनी चालणारी, लाकूड फाटा गोळा करणारी एक मुलगी. तिने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला. दबदबा निर्माण करणे म्हणजे तिची गुणवत्ता संपूर्ण जगाला दिसली आणि तिचं एक स्थान निर्माण झालं. आणि ऑलिम्पिक स्तरावर सुद्धा तिने झेप घेतली. या आंतरराष्ट्रीय धावपट्टीचे नाव आहे कविता राऊत आणि त्या पाड्याचं नाव आहे सावरपाडा. हा सावरपाडा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आहे. तिथे बालपण निसर्गाच्या सानिध्यात तिचं गेलं. तिची आजवरची वाटचाल एक दीर्घ साधना बनली आहे. साधना याचा अर्थ काय होतो की एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीर्घकाळ सतत प्रयत्न करत राहणं, कष्ट करत राहणं, त्या ध्येयापर्यंत पोहोचणं आणि त्यासाठी केलेले कष्ट म्हणजे साधना. आणि ती साधना कविता राऊतने केली. कशी ते पहा. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके कविताने पटकावली. लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धांमध्ये भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजे सावरपाडा एक्सप्रेस. आता सावरपाडा एक्सप्रेस का म्हटलंय? एक्सप्रेस एकदम जोरात धावणारी ट्रेन असते आणि ही धावपट्टू होती आणि म्हणून तिला, आणि सावरपाड्यात राहणारी म्हणून तिला सावरपाड्याची एक्सप्रेस असं म्हटलं जातं. चीन मधील गुआंगझू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10,000 मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या सेकंदांनी हुकले. कधी कधी यश अगदी आपल्या हाताशी आलेलं यश खूप आपलं निसटतं आपल्या हातून. तसं कविताच्या बाबतीतही झालं. पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली. आईच्या शब्दांनी कविताला दिलासा मिळाला. तिची आई एका खेड्यात वाढलेली, अगदी खेडवळ बाई, पण आपल्या मुलीचं यश पाहणारी ही आई, ती वेळोवेळी कविताला अगदी धीर देत असायची आणि ते तिने केलं. अवघ्या 4थी शिकलेल्या आईच्या समंजस शब्दांनी कविताला आजवर अनेक कठीण प्रसंगी आधार दिलेला आहे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय पण कणखर बनले. अतिशय कष्ट करणारी ही माणसं, त्यामुळे त्यांचे पाय पण कणखर असतात. त्यांना सहज सुखसोयी मिळत नसतात. छोट्या छोट्या सुखासाठी पण अतिशय कष्ट करावे लागतात आणि अशी कष्ट करणारी ही कविता होती. नाशिक जिल्हास्तरीय शाळेत क्रीडा स्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने त्यावेळी जाणवले नाही. ती लहान होती आणि शालेय स्पर्धांमध्ये जिंकत होती, त्यामुळे तिच्यातले गुण त्यांना तितके तीव्रतेने जाणवले नाही. कविताच्या पायांमधली चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी. विजेंद्र सिंग हे तिच्या आयुष्यातले फार महत्त्वाचे व्यक्ती आहे
की तिला या यशामध्ये प्रयत्नांमध्ये महत्त्वाचे ठरलेली ही व्यक्ती आहे. त्यांनी कविताच्या आई वडिलांची मानसिक तयारी केली आणि तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली. बूट घालून धावणे कविताला अवघड जायचे, कारण आतापर्यंत ती अनवाणीत चालत होती. सगळे शाळेत जाणं, लाकूड फाटा गोळा करणं, पाणी भरणं, इथे या सगळ्या वेळेला ती अनवाणीत चालत होती आणि बूट घालून धावणं हे तिला सुरुवातीला अवघड जायचं, कारण लहानपणापासून अनवाणी धावण्याची तिला सवय होती. विजेंद्र सिंग यांनी तिच्याकडून बूट घालून धावण्याचा सराव नियमितपणे करून घेतला. हिऱ्याला पैलू पाडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते. हिरा जेव्हा खाणीतून काढला जातो तेव्हा त्याला तेज नसतं, पण जेव्हा पैलू दिले जातात तेव्हा त्याचं तेज वाढत जातं. त्याप्रमाणे ह्या कवितामध्ये जे गुण होते ते गुण विजेंद्र सिंग यांनी हेरले आणि तिच्या गुणांना आणखी वाव दिला, आणखी प्रयत्न केले, आणखी कष्ट केले आणि तिची ही धावण्याची जी गुणवत्ता होती त्याला पैलू पाडले. म्हणजेच काय तर तिला आणखी प्रगती पथावर नेलं. गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यात रौप्य पदक मिळवून तिने यशाचा आरंभ केला. हा तिला राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मिळालेला पहिलं बक्षीस होतं. पुढे मग नाशिक येथे सराव आणि हर्सुल येथे शिक्षण अशी कसरत कविता करत होती. म्हणजे एकीकडे तिचं शिक्षण चालू होतं आणि दुसरीकडे धावण्याचा सरावही चालू होता. कविताची ही उडाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला 11वी साठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. ती राहणार कुठे हा कविताच्या आईवडिलांचा पडलेला प्रश्नही विजेंद्र सिंग यांनी सोडवला. तो कसा सोडवला तर 24 ऑक्टोबर 2002 पासून पुढील 5 वर्ष ती त्यांच्या घरी राहिली. विजेंद्र सिंग यांनी तिला खूप पाठिंबा दिला आणि स्वतःचा एक मुलगा एक मुलगी असलेल्या सिंग दाम्पत्याने आपलीही आणखी एक दुसरी मुलगी म्हणून कविताचा सांभाळ केला. तिच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजे कविताला मिळालेलं यश. एका पाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले. विजेंद्र सिंग यांच्या प्रयत्नांना तिने पण तेवढीच साथ दिली आणि जिद्दीने ती पुढे पुढे चालू लागली. कविताच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा या भागात नवी ओळख मिळाली, कारण सावरपाडा हे तिचं जन्मगाव होतं आणि हर्सुल इथे ती हे सगळं प्रशिक्षण घेत होती आणि शिक्षणही शिकत होती. आज केवळ राऊत कुटुंबालाच कविताचा अभिमान वाटतो असं नाही, तर संपूर्ण हर्सुल परिसराची हीच भावना आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हर्सुल आणि सावरपाडा येथे जणू काही दिवाळीच साजरी झाली होती. स्पर्धेत विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार म्हणून सकाळपासून जो तो स्वागताच्या कामात गुंतला होता. कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित झाले होते. लेकी भोवती निर्माण झालेले हे वलय, तिला सत्कारासाठी घेऊन येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा, यामुळे आपली लेक लई मोठी झाली याचे समाधान तिच्या आई वडिलांच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येते. आपली मुलगी कोणीतरी मोठी झाली आहे, आज कुठल्या तरी मोठ्या स्तरावर आहे, आज तिला बरीच जण ओळखतायत आणि याची जाणीव तिच्या या स्वागत समारंभामध्ये तिच्या आई वडिलांना झाली. कविता बंगळूर येथे विशेष प्रशिक्षणासाठी गेली असताना रोज किमान एकदा तरी आईशी फोनवर बोलायची आणि यावरून मायलेकींचं गहिरं नातंही आपल्याला दिसून येतं. कविता सांगते की आईशी बोलल्यावर मनाला वेगळंच समाधान वाटतं. दिवसभरात जे झालं ते सर्व मी आईला सांगते. माझ्या त्रासाबद्दल मात्र तिला काही सांगत नाही, कारण ते ऐकून आईला उगीच वाईट वाटत नसतं. बघा म्हणजे किती समंजसपणाही कवितामध्ये होता. ती तिच्या दिवसभरातल्या घडलेल्या घडामोडी आईला सांगत होती, पण तिला होणारा त्रास किंवा तिला जे काही कष्ट होत होते त्याबद्दल मात्र ती आईला सांगत नव्हती, जेणेकरून आईला त्या गोष्टीचा त्रास होईल, वाईट वाटेल, म्हणून ती फक्त आनंदाच्या गोष्टी आईशी शेअर करत होती. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. म्हणजे तिचे पाय जमिनीवर आहेत, ती यशाने हुरहुळून गेलेली नाहीये.
आणि असंच असायला हवं. बाप लेकीच्या नात्यातील वीणही तितकीच गहिरी. म्हणजेच काय तर तिचं वडिलांशी पण घट्ट नातं आहे. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतकं बळ येईल असे तिच्या आई वडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोहोचू शकली नसती. कविता अत्यंत दुर्गम भागातल्या खेड्यातली मुलगी, गरीब परिस्थितीतली सामान्य मुलगी होती. आर्थिक पाठबळ त्यांच्या कुटुंबाला नव्हतं आणि या क्षेत्रात पुढे जायचंय, विविध स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा आहे, त्याचं प्रशिक्षण घ्यायचंय तर खूप पैसा लागतो आणि तो उभा करण्यासाठी विजेंद्र सिंग यांनी खूप मोठे प्रयत्न केले. त्यांनी अनेकांची मदत मागितली आणि तिच्यातल्या या गुणांना वाव दिला. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ, उत्सव यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एक गोष्टीपासून दूर राहावं लागलं आणि ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. म्हणजे ती जे आवडीचं खात होती घरी ते काय तिला तिथे मिळत नव्हतं. कवितामुळे सावरपाड्याचे गाव आणि नाव आज दूरवर पसरलेलं आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी एक आदर्श बनली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. पीटी उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. पीटी उषा या पण धावपटूमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मोठं नाव कमवलेली व्यक्ती आणि ती व्यक्ती तिचा आदर्श आहे. धावण्याच्या सरावात ती मनापासून प्रयत्न करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टांमुळे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. म्हणजे कुठलंही आपल्याला यश प्राप्त करायचं आहे असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि हेच कविता आपल्याला सांगते. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो आणि आपले जीवन आपणच घडवत असतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर करणे म्हणजे कुठेही कमी पडत नाही. तो सराव केला पाहिजे, जे कष्ट केले पाहिजे ते ती न कंटाळता करत राहते. कविताचे इतर झगमट गाठीकडे किंवा झगमग गोष्टींकडे लक्षही नसतं. खेळाचा सराव चालू असताना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कारण ती ज्या संस्थेमध्ये शिक्षण घेत होती त्या संस्थेने, त्या शाळाने, कॉलेजने तिला पूर्णपणे सपोर्ट केला, प्रोत्साहन दिलं आणि कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. म्हणजे तिचं जीवन तिने घडवलंय तिच्या प्रयत्नांनी, तिच्या जिद्दीने. किती ही एक प्रेरणा देणारी जिद्दीने कसं पुढे जाता येईल, कसं आपलं यश प्राप्त करता येईल, आपलं ध्येय गाठता येईल ह्याची कहाणी. किती सुंदर प्रेरणादायी अशी कथा आपण आज अभ्यासली. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येकामध्ये असा एखादा गुण असतो. त्या गुणांना वाव देणं, त्या दृष्टीने प्रयत्न करणं आणि आपल्या यशापर्यंत पोहोचणं. स्वप्न सगळे बघतात आणि असं व्हावं, आपण काहीतरी घडावं असं सगळ्यांना वाटत असतं. पण त्यासाठी प्रयत्न करणं, कष्ट करणं हेच आपल्याला कविताने तिच्या जीवनातून, तिच्या जीवन प्रवासात आपल्याला सांगितलेलं आहे. किती सुंदर धडा. मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा आवडला, काही प्रश्न आहेत का ते नक्की विचारा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे आपल्या इतर व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला. आणि विद्यार्थी मित्रांनो, नियमित अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद.